दिशादर्शक काम करणारा, दूरदृष्टी असलेला आणि नवतरुणाईचा प्रेरणादायी चेहरा म्हणून उदयास आलेले विवेक कोल्हे आज देशभर चर्चेत आहेत. सहकार तत्वावर आधारित देशातील पहिला CNG प्रकल्प सुरू करून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला. त्याचबरोबर संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून इथेनॉल प्रकल्प उभारून त्यांनी ऊर्जा क्षेत्रातही क्रांतिकारी पाऊल टाकलंय. जगभरात युद्धाचं वातावरण आणि इंधन टंचाईची समस्या वाढत असताना इथेनॉल हा LPGचा प्रभावी पर्याय ठरू शकतो, ही संकल्पना विवेक कोल्हे यांनी देशासमोर मांडली. विशेष म्हणजे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन होत असून 20% ब्लेंडिंग नंतरही मोठा साठा शिल्लक राहतो. याच इथेनॉलचा वापर करून पुण्यातील एका कंपनीच्या सहकार्यानं त्यांनी इथेनॉलवर चालणारी गॅस शेगडी विकसित केली आहे, जी व्यावसायिक वापरासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. जर शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या तर लवकरच ही इथेनॉल शेगडी देशभरात वापरण्याची शक्यता आहे. देशाचे मंत्री या ठिकाणी सभागृहात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलंही इंधन तुटवडा नाही, परंतु मागे पुढे झालेला आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये भारत आत्मनिर्भर व्हावं या दृष्टिकोनातून वारंवार आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला खरं तर प्रतिसाद देत साखर उद्योगाने मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली आणि E20 म्हणजे 20% ब्लेंडिंग आपण इथेनॉलमध्ये गेलेलो आहोत. आणि भविष्याचा वेध घेता इथेनॉल फक्त इंधन निर्मितीसाठी नव्हे, ब्लेंडिंगसाठी नव्हे, तर इतरही प्रकारचे योगदान या ठिकाणी इथेनॉल देऊ शकतं. आज आपण बघितलं तर कमर्शियल LPG सिलेंडर, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात अडचण आलेली असं आपल्याला मीडियाच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. त्याला एक सक्षम पर्याय म्हणून इथेनॉल कुकिंग स्टोव्ह होऊ शकता आणि तसे प्रात्यक्षिका किंवा तसं प्रत्यक्षात अनेक देशांमध्ये चालू आहे. निश्चितपणाने शासनाने तसं धोरण घेतलं तर हा जो काही अन्नदाता आहे तो ऊर्जादाता इंधनामध्ये बचत करून झालेलाच आहे, परंतु ह्या LPGला देखील पर्याय म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात आयात आपली थांबू शकते असं आमचं ठाम मत आहे. राजकीय क्षेत्रातही विवेक कोल्हे यांनी मोठेपणा दाखवत स्वतः जिंकणारी निवडणूक पक्षाच्या भूमिकेसाठी थांबवली. त्यांच्या या भूमिकेचं कौतुक खुद्द अमित शहा यांनी केलं. इतकंच नाही तर 2019 मध्ये केवळ 409 मतांनी निवडून आलेल्या उमेदवाराला तब्बल 1.25 लाख मतांनी विजय करून त्यांनी आपली संघटन कौशल्य सिद्ध केलं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव ठेवत त्यांनी अन्नदाता ते ऊर्जादाता हा प्रवास सुरू केलाय. हा प्रवास नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देणारा ठरतोय. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तो अधिक वेगानं पुढे जातोय. CNG नंतर आता इथेनॉल हा व्यावसायिक इंधन पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. विवेक कोल्हे यांच्या या कृतिशील आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.